गीता किट्टीला कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखते आहे. सासरच्या लोकांकडून सतत मिळणाऱ्या टोमण्यांना त्रासून तिने त्यांच्या विरुद्ध कोर्टात केस करण्याचे ठरवले. पण याची तिला काळजी वाटते आहे की कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये तिचे HIV स्टेटस समाजात सर्वांना समजेल की काय. म्हणून सल्ला घेण्यासाठी ती किट्टीकडे आली आहे. चला पाहूया या दोन मैत्रिणी काय चर्चा करत आहेत. कळत नाहीये किट्टी, काय करू. घरी तीच रोजची भांडणं. आता मी थकून गेली आहे. कायदेशीर मार्गाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही दिसत. तो विचारच भीतीदायक वाटतो. गीता, घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. कोर्ट केसला घाबरण्याची गरज नाही. घाबरू कसं नको किट्टी. आठवते तुला, रमेशने जेव्हा भावाविरुद्ध जमीन जायदाद बाबत कोर्ट केस केली होती तेव्हा त्याच्या स्टेटसची गोष्ट पूर्ण कॉलनीत पसरली होती. जर कोणी माझ्याबरोबर असं केलं तर. हो ना, तेव्हा झालं ते झालं, पण आता नाही कोणी करू शकत असं. HIV आणि एड्स ऍक्ट 2017 मध्ये यासाठी तरतूद पण आहे की कोर्टातील कारवाई दरम्यान कोणीही तुमच्या HIV स्टेटस बाबत बोलू शकत नाही. असं आणखी काय तरतुदी आहेत या कायद्यात? हे बघ, सर्वात आधी केस जी आहे ती एका टोपण नावाने म्हणजे स्युडोनमने आत दाखल होईल. म्हणजे तुझे नाव कोर्ट केसमध्ये कुठेही येणार नाही. तुझ्या केसचा लवकरात लवकर निपटारा करण्याची पण तरतूद आहे. याशिवाय तुमच्या स्टेटस बाबत कोणीही कुठे वर्तमानपत्रात किंवा मीडियामध्ये प्रसिद्ध नाही करू शकत. याचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षेसोबत दंड करण्याची पण तरतूद आहे. किट्टी, तुझ्याशी बोलून थोडं बरं वाटलं. छान. आता चल माझ्याबरोबर. एक वकील साहेब माझ्या ओळखीचे आहेत. पहिल्यांदा त्यांच्याशी बोलू. घाबरू नको, मी आहे ना, आणि कायदा पण सोबत आहे. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV एड्स कायदा आता सोबत आहे. शिकूया आणि समजूया, सर्वांना सांगूया, हा धडा महत्वाचा आहे. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV एड्स कायदा आता सोबत आहे. HIVच्या अधिक माहितीसाठी राष्ट्रीय टोल फ्री एड्स हेल्पलाईन नंबर 1097 वर कॉल करा.